होडगी सोलापूर मुख्य रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्सचे गुरुवारी चोरट्यांनी शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहे। होडगी सोलापूर मुख्य रस्त्यावरील बेनक गणपती ज्वेलर्स सोन्याच्या दागिन्याच्या दुकानाचे चोरट्यांनी गुरुवारी शटर उचकटून लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे। याबाबत दुकानाचे मालक सिद्धाराम शिवानंद हुडे राहणार होटगी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। घटनेचे सविस्तर वृत्त असे की बुधवारी सायंकाळी सिद्धाराम हुडे यांनी आपले सोन्याचे दुकान बंद करून ते घरी गेले होते। गुरुवारी पहाटे 3 ते 3:30 या वेळेमध्ये चोरट्यांनी दुकानाचे मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला। यामध्ये दुकानातील सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे। सोन्याचे दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने चोरट्यांनी पहिल्यांदा येथील लाईटच्या वायरी कापल्या। सदर चोरटे हे दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत, मात्र त्यांनी चेहरा मास्कने झाकला असल्यामुळे ओळखता येत नाही। या घटनेची खबर कळताच अक्कलकोट परिक्षेत्राचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावार, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, डॉग स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक मस्के हे घटनास्थळी दाखल झाले। याचबरोबर श्वान पथक, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट टीम घटनास्थळी येऊन त्यांनी दुकानातील हातांच्या ठशांचे नमुने संकलित केले। तर श्वान पथकातील डॉलीने दुकानापासून मड्डी वस्तीतील मार्गाने भारत गारमेंट पर्यंत चोरट्यांचा माग काढला। याबाबत अधिक माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी दिली। वळसंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होडगी या गावात बेनक गणपती ज्वेलर्स या दुकानामध्ये काल रात्री 3च्या दरम्यान एक चोरीची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही वळसंग पोलिसाची सर्व पोलीस टीम, सर्व अधिकारी आणि पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अधिकारी टीम आणि फॉरेन्सिक सायन्सची टीम, त्याचबरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंटची टीम या सर्व टीम जागेवर पाचारण करून आम्ही जागेवर तपासणी केली आहे। तपासणी केल्यानंतर त्या गेलेला माल जो आहे त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना पण केलेली आहे आणि घटनास्थळावर आरोग्य संदर्भाने जे काही आमच्याकडं पुरावे मिळतात ते पुरावे प्रयत्न करतो आणि गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे। लवकरच आरोपीला अटक करून गुन्ह्यातला गेला माल आम्ही रिकव्हर करण्याची तजवीज ठेवली आहे।